निर्लज्जा गाढवा, मी तुझ्याच इथं आलोय. तुझी खानदान उत्तम, तू त्या 20 वर्षाचा नातू गाढवा शिव आणि ब्रह्मदेव यांची खूप कसून आराधना केली आणि त्यांच्याच प्रसादाने तू कार्यपूर्त झालेला आणि लोकपालासह सर्व राजांवर जबर खेचणारा. पण राज्यमदामुळे असो किंवा तुझ्या बुद्धिबळाने असो, जगन्माता जानकी गाढवा निर्लज्जा मोठ्या कुंडाईत पळवली. कपी पोतन बोल संभाई मूडन जपशी मारू चुराई राऊनीज नाम जन कर भाई कोई नाते माननीय ताई. हे माकडा, तुला माहिती नाही की मी देवतांचा शत्रू आहे? सांग, तुझ्या कोणत्या नात्याने तुझ्या बापाचे व माझे मित्र पण समजू? अरत गिरा सुनत प्रभू हो भय करी गे तोरी. हे गरीब पाकर रघुकुल श्रेष्ठा गाढवा निर्लज्जा, आता माझे रक्षण करा अशी विनवणी कर. म्हणजेच तुझी 2 वाणी ऐकताच ते पण तुला आवड येते किंवा गाढवा माफ तरी करतील. सुनत सुख जाना राबाली वानर मय जाना अंगद तुई बालिव करबाल आवो जो यशकुल गातक गर्भलेक तुम उडता जाऊ निज दुःख दशात हयेऊ. अरे माकडा, वाली नावाचा एक वानर होता आणि तो फार पराक्रमी होता आणि तू त्याचा मुलगा म्हणतो का? तुझ्या जिन्याला जन्मताच तुझा गर्भ पाठवरात झाला, गर्भातच तुला फसला नाही, व्यर्थ जन्माला आला नाही पहिला. बरी होई बेटा, माझे नाव भागंद आणि मी त्या वालीचा पुत्र. वालीची तुझी कधी गाठ भेट पडली होती ती नाही ते सांग भाऊ. गाढवा निर्लज्जा, तुम्हारे कटक मोही सुनी अंगद मोसम भेरुनी कोण जोदा बंद तुम सुग्रीव कुल तुम देऊ बंधु हमारा बिवरू नवू कहू जामुवंत मंत्री आती बुडा शिल्प कर्म जनत नया नीळा एक कपी महाबळेशीला. अरे माकडा, तुमच्यात माझ्याशी भिडणारा असा कोणता येणारी पराक्रमी आहे? सांग पाहू. तुझाच स्वामी श्रीच्या दुःखाने दुखीत आहे, त्याचाच बंधू त्याच्या दुःखाने दुखीत आहे. तू व सुग्रीव दोघं कुलघाती आहे. माझा बंधू विभीषण हा तर फारच दुसरा आहे, त्याच्याने युद्धात शुद्ध उभे राहणार नाही. जामवंत मंत्री हा तर जग म्हातारा झालेला आहे. बळ व नीळ शिल्प कर्म जाणतात, त्यांच्यात एक माकड मात्र पराक्रमी आहे, तो पहिल्यांदाच येऊन नगर जाळून गेला. सकाउरलाई राम वीर कुशल जैसे होई तू न सब तू नाही कोई तू न सत जगऊ मनता के श्री रघुवीर नाही जाके आणखी 10 दिवसांनी पक्षाच्या तू बालीकडे जा आणि आपल्या मित्राला घाट
वो उर्फेडले रामासी रामासी हाजीर